ब्रेकनंतर आपलं स्वागत। पुढची बातमी पाहूया। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस खरं तर शिल्लक राहिलेत आणि त्यात नाताळ सणाचीही भर पडली आहे। त्यामुळे नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्य सरकारनं गुड न्यूज दिली आहे। येत्या 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्यास गृह विभागानं परवानगी दिली आहे। त्याचबरोबर या 3 दिवशी मद्यविक्री दुकानं मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहतील। नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं गृह विभागानं आढावा बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले। पुन्हा एकदा पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। आज क्रिसमस निमित्तानं देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भुसावळ शहरातील सिक्रेट हार्ट चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून चर्चवर विद्युत रोषणाई करून विविध देखावे सादर करण्यात आले। नाताळ सणाच्या निमित्तानं ख्रिस्तियन धर्मीयांचे प्रार्थनास्थळ असणाऱ्या चर्च इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे। त्याच अनुषंगानं चर्चचा परिसर सजवण्यात आलाय। मुंबईतील 100 वर्षांपेक्षा जुन्या असणाऱ्या माउंट मेरी चर्चमध्ये विविध धर्मीय लोक दर्शनासाठी येत असतात। नाताळ सणासाठी मुंबानगरी सज्ज झालेली आहे। कोणताही सण म्हटलं की त्या सणानिमित्त विशेष असे खाद्यपदार्थ असतात। नाताळ सणानिमित्त केक हे खाद्यपदार्थ विशेष मानले जातात आणि या सणानिमित्त मिठाई देखील खरेदी केली जाते। क्रिसमसच्या निमित्तानं केक आणि चॉकलेटला अधिकची मागणी आहे। अशातच केक खरेदीसाठी मुंबईच्या मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे। वसईमध्ये क्रिसमसची धूम पाहायला मिळते। अशातच प्रत्येक घरात केक आणि फळांपासून वाईन तयार केली जाते। त्याचबरोबर चर्चवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ओडिशामध्ये क्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे। भुवनेश्वरमधील चर्च नाताळच्या निमित्तानं करण्यात येणाऱ्या प्रार्थनेसाठी सजलेले आहेत। चर्चवर मोठ्या प्रमाणात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। बंगळुरूमध्ये देखील क्रिसमसची धूम पाहायला मिळते। प्रसिद्ध मेरी बॅसिलिका कॅथेड्रलमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर चर्चवर फुलांचीही आकर्षक सजावट करण्यात आली आहे। श्रीनगरमध्ये क्रिसमसची धूम पाहायला मिळते। संपूर्ण शहरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मणिपूरच्या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव सामूहिक प्रार्थना करतात। त्यानिमित्तानं चर्चमध्ये सजावटीसह आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। सर्वत्र क्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे आणि अशातच शिमल्यामध्ये 10 दिवसांचा विंटर कार्निवल सुरू झाला आहे। त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। ओडिशाच्या वाळू कलाकारानं चॉकलेटपासून सांता क्लॉजचं चित्र साकारलेलं आहे। सुदर्शन पटनायक यांनी 550 किलोग्राम चॉकलेटचा वापर केलाय। या सुबक कलाकृतीतून त्यांनी देशवासियांना क्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या। ऑस्ट्रेलियामध्ये देखील क्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय। मेलबर्न शहरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि त्यामुळे लाखो दिव्यांच्या रोषणाईत शहर उजळून निघालंय। क्रिसमसच्या निमित्तानं कोलकात्यामध्ये खरेदीसाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। लोकांनी गर्दी केल्यानं परिसर गजबजून गेला होता। चेन्नईमध्ये क्रिसमसची धूम पाहायला मिळते। या भागात क्रिसमसच्या पूर्वसंध्येला आनंदोत्सव साजरा करण्यात येतो। क्रिसमसच्या पूर्वसंध्येला वाराणसीमध्ये बाजारपेठा सजल्या। सणासाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। क्रिसमसच्या निमित्तानं अयोध्येमध्ये बाजारपेठा सजल्यात। विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। झारखंडचं रांची शहर क्रिसमसच्या आधी दिव्यांनी उजळून निघालंय। शहरातल्या पुरुलिया रोड भागात ही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। पश्चिम बंगालच्या सिलिगुडी आणि दार्जिलिंगमध्ये क्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे। सणाच्या पूर्वसंध्येला रंगबिरंगी दिव्यांनी परिसर उजळलाय। तर चर्च परिसरात गाणी आणि संगीताच्या तालावर लोक ठेका धरताना पाहायला मिळतात। कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये क्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे। मदर ऑफ डिवाइन ग्रेथ कॅथेड्रलमध्ये तयारी सुरू आहे। तर कार्यक्रमाच्या आधी चर्च रंगबिरंगी दिव्यांनी उजळून निघाला। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। राजकीय फलकबाजीला आळा घालण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांनी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलंय। पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्व राजकीय होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतल्यास नागरिकांना दिलासा मिळेल असं आवाहन त्यांनी केलंय। उद्धव ठाकरे मातोश्रीवर लोकसभानिहाय मतदारसंघाचा उद्यापासून आढावा घेणार आहेत। पालिका जिंकण्यासाठी ठाकरे गटानं जोरदार तयारी सुरू केली आहे।
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन महिना उलटल्यानंतरही पालिकेतील 585 कर्मचारी मूळ कामावर परतले नाहीयेत. आर्थिक बाबींचा अहवाल तयार करण्याच्या कामात ते व्यस्त आहेत. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी हवेची स्थिती खालावलीच असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. माझगाव, नेवीनगर आणि कुलाबा तसंच मालाड येथील हवेची श्रेणी वाईट असल्याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. नाताळनिमित्त लष्कर भागात होणारी गर्दी विचारात घेऊन पुण्यातील MG रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी रस्त्यावर गर्दी वाढल्यास वाहतूक बंद ठेवण्यात येईल. मुंबई पालिकेच्या G दक्षिण विभागात नागरिकांसाठी टोकन सुविधा सुरू करण्यात आली आहे. विविध कामांसाठी रांग लावायला लागू नये म्हणून टोकन सुविधा उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या आठवड्याभरापासून नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागातील काही भाग बंद ठेवण्यात आला आहे आणि त्यामुळे बायपास सारख्या शस्त्रक्रिया होत नसल्यानं रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पुण्याच्या वाढत्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता शहरासाठी 2 पालिका कराव्या लागतील. 2 स्वतंत्र पालिका करण्यासाठी उशीर करून चालणार नाही अशी भूमिका उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ कांदिवलीतील आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या. शेकडो भीम सैनिकांनी रस्त्यावर उतरत शहांच्या वक्तव्याचा निषेध करत आक्रोश मोर्चा काढत निषेध नोंदवला. नवी मुंबई पालिकेनं समान वेतन कायद्याची अंमलबजावणी न केल्याचा आरोप सफाई कामगारांनी केलाय. समान वेतन कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी सफाई कामगार 27 तारखेला मोर्चा काढणार आहेत. भाईंदरच्या बादशाह ग्राउंडमध्ये आयोजित केलेल्या रामलीला महोत्सवाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलेलं आहे. यामध्ये उत्तराखंडसह इतर समाजातील नागरिक देखील सामील होऊन रामलीलाचा आनंद घेत आहेत. JNPT पनवेल रस्त्यावर स्कूटी चालकाला कारच्या धडकेमध्ये मृत्यू झालेला आहे. भरधाव वेगात असलेली स्कूटी कारवर आदळल्यानं हा अपघात झाला. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींना प्रकृतीच्या कारणास्तव भिवंडीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. विनोद कांबळींच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अमरनाथमध्ये मनसेच्या शहर संघटकावर गोहत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जलालुद्दीन शेख या तक्रारदारानं पोलीस ठाण्यात यासंदर्भाचे व्हिडिओ पेन ड्राईव्हच्या सहाय्यानं पुरावे देत पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि त्यानुसार पोलिसांनी युसुफ शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपास सुरुवात झालेली आहे असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलंय. आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं अदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. अभयसिंह राजे भोसले यांच्यावर शरद पवार यांनी अन्याय केला. 1999 साली अभयसिंह राजे काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये आले नसते तर कदाचित काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्री केलं असतं असं बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले म्हणालेत. अभयसिंह राजेंना बाहेर ठेवल्यामुळे जिल्ह्याचं नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. विधिमंडळ अधिवेशनावरून जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. मोठमोठ्या घोषणा करण्याचा स्वभाव आहे. तशा काही घोषणा झाल्या मात्र अधिवेशनात विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलाय. बीडच्या परळी तालुक्यातील कनेरवाडी येथील कैलास फड यांचा हवेमध्ये गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. कैलास फड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. कुणाचाही बाप येऊ दे मसाजोग प्रकरण दाबू देणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय. तपासाला इतका वेळ का लागतोय? एकदा का बीडच्या जनतेनं तपास हाती घेतला तर सरकारला कळेल असा इशारा देखील जरांगेंनी दिलाय. 28 तारखेला बीड शहरात सर्व पक्षांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या अशी भावनिक साथ संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं लोकांना घातली. बीडच्या मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी SIT स्थापन करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं असं देखील ते म्हटलंय. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेल्या छगन भुजबळांच्या मतदारसंघात दौरा केला. या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ यांच्या राजकीय विरोधकांनी कोकाटेंचं जोरदार स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा उद्या नागपुरात नागरी सत्कार सोहळा होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागरी सत्कार होणार आहे आणि यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असतील.
आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा सत्कार करण्यात आला। सांगलीच्या आटपाडीमध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या निमित्तानं शहरातून भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी दरे इथे पोहोचले। दरे गावी जाताच एकनाथ शिंदे शेतात रमल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी त्यांच्या नातवासोबत शेतात फेरफटका मारत शेतीची पाहणी केली। आमच्यातील अनेक मंत्र्यांना बंगले देण्यात आले तर काहींना फ्लॅट मिळाले आहेत। मात्र बंगला आणि फ्लॅट यावरून आमच्यामध्ये वाद होणार नाही हे नक्की, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय। तर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचं काम हे 99% संपलेलं आहे, त्यामुळे येत्या 4 दिवसात यादी समोर येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। संजय शिरसाट यांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आलाय। मात्र मी फ्लॅट मिळाल्यानं नाराज नाही अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे। तर काम कुठूनही करावं लागतंच, त्यामुळे काहीही मिळालं तरी काम करायचंच आहे असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय। पदभार स्वीकारता समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी कामाला सुरुवात केली। अचानक वसतिगृहाला भेट देत वसतिगृहातील अवस्था बघून संजय शिरसाट भडकले। उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना शिरसाट यांनी फैलावर घेतलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील पनवेल शहर पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली। कामकाजाची पाहणी करत ड्रग्ज माफिया, रेव पार्ट्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मंत्र्यांना दालनं देण्यात आली, मात्र पूर्वीची कार्यालय अजून शिफ्ट करण्यात आली नाहीयेत। प्रताप सरनाईक यांच्या दालनामध्ये अजूनही कृषी मंत्र्यांचं कार्यालय सुरू आहे। लवकरात लवकर कार्यालय द्यावं अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे। खातेवाटपानंतर आता पालकमंत्रीपदावर सगळ्यांच्या नजरा आहेत। मुंबईच्या पालकमंत्रीपदावर शिवसेना आणि भाजप दोघांनीही दावा केलाय। शिवसेनेकडून प्रताप सरनाईक तर भाजपकडून शेलार आणि लोढा यांचं नाव आघाडीवर आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराज देसाई पहिल्यांदाच आपल्या मरळी गावी गेले। यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। यावेळी देसाईंच्या हस्ते ग्रामदैवत निंजाई देवीची आरती करण्यात आली। राज्यात नवं सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे। हर्षदीप कांबळे यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। राज्य सरकारकडून राज्यातील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर केलेला आहे। मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आलाय। तिन्ही मेट्रो मार्गांसाठी 282 कोटी रुपये MMRDAला वितरित करण्यात आले, तर एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात सरकारला रक्कम मिळालेली आहे। तर कुठल्या मेट्रोसाठी किती रक्कम ते आपण पाहतोय। मेट्रो 5 म्हणजेच ठाणे, कल्याण, भिवंडी या मार्गिकेसाठी 23.83 कोटींचं कर्ज MMRDAला वितरित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मेट्रो 9 दहिसर ते मीरा भाईंदर असा हा मार्ग आहे आणि त्यासाठी 22 कोटींचं कर्ज MMRDAला वितरित करण्यात आलंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। जामनेरमधील 43 गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचं समोर आलंय। वाघूर प्रकल्पातून तब्बल 3830 शेततळे तयार करण्यात आल्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलाय। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात अमित देशमुखांनी मोटारसायकल रॅली काढली। लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली। यावेळी शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे। महाविकास आघाडी सत्तेमध्ये येऊ शकली नाही आणि त्यामुळे सोयाबीनला 7,000 रुपये भाव देणं शक्य होणार नाही असं यशोमती ठाकूर म्हटलंय। जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच बागेश्वर धाम महाराज यांच्या हनुमान कथेचं आयोजन करण्यात आलंय। जिल्ह्यासह राज्यातून 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी बागेश्वर यांच्या कथास्थळाची पाहणी केली। धरणगावच्या जुरखेडा येथे बागेश्वर यांचा हनुमंत कथा कार्यक्रम होणार आहे। राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्यरखेडा गावामध्ये एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली। यावेळी कार्यकर्त्यांनी डान्स करण्याचा आग्रह केल्यानंतर मंत्री पाटलांनी बँडच्या तालावर ठेका धरला। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वांजरी प्रकल्पासाठी 2.5 कोटींचा वाढीव मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी मृदा आणि जलसंधारण कार्यालयावर जप्ती आणली। यावेळी कार्यालयातील सुमारे 2 लाखांचे विविध साहित्य जप्त करण्यात आले। बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे, तर हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे। खारघर येथील बेलपाडा येथे हाय टेन्शन पॉवर एकावर खरं तर टॉवरवर एक तरुण चढला होता। हाय टेन्शन टॉवरवर चढलेल्या तरुणाला नागरिकांनी खाली उतरवलं। या तरुणाला CRPF जवानांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं। वाशीतील घाऊक बाजारात कांद्याच्या भावात घसरण झाली असून 8 ते 35 रुपये दर आहे, तर किरकोळ बाजारामध्ये 12 ते 50 रुपये दर आहे। येत्या काळामध्ये अजून दर घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे।
राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम 15 नोव्हेंबर रोजी सुरू झाला. यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये गाळप हंगाम 15 दिवस उशिरानं सुरू झाला असून कारखान्यांची संख्याही कमीच आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र धारावीकरांना मोफत घरं मिळणार आहेत. रहिवासी नव्या घरात गेल्यानंतर पुढील 10 वर्ष संबंधित सोसायटीच्या देखभालीची जबाबदारी बिल्डरची असेल. शिवाय सोसायटीमधील एकूण बांधकामाच्या 10% जागा व्यावसायिक गाळ्यांसाठी राखीव असणार आहे. साताऱ्यातील गोळीबार मैदान येथे भर वस्ती शिरून नागरिकांच्या डोळ्यात देखत बिबट्यानं कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करतायत. जळगाव शहरातील काही मार्गावर वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा निर्णय जळगाव पोलीस दलानं घेतलेला आहे. त्यात आकाशवाणी चौक ते रेल्वे स्थानकादरम्यानच्या अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे. तसंच शहरात येणाऱ्या मालवाहू वाहनांसाठी देखील वेळ निश्चित करून देण्यात आल्याची अधिसूचना पोलीस दलाच्या वतीनं काढण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये देशात विक्रमी विमान प्रवासाची नोंद झाली. विशेष म्हणजे देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगोच्या विमानामधून या एका महिन्यात 1 कोटी लोकांनी प्रवास केलाय. सायबर हेल्पलाईनमुळे 4 तासात 4.5 कोटी वाचवण्यात पोलिसांना यश आलंय. कांदिवलीतील खासगी कंपनीच्या मालकानं सिम स्वॅप सायबर फसवणुकीमध्ये हे पैसे गमावले होते. मनसे कामगार सेनेच्या वतीनं उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. महापालिका कामगारांचे प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. महापालिकेनं सोमवारपर्यंत वेळ मागितला असून तोडगा निघाला नाही तर मात्र खळखट्याक आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. नंदुरबार शहरात खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यवतमाळच्या महागाव तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांच्या तालामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जिल्हा परिषद शाळेमध्ये एकच शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक शिक्षकाची मागणी करतायत. पुण्यात काँग्रेसकडून अमित शहांविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं हे आंदोलन केलं. नवी मुंबईमध्ये वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून चॉकलेट देण्यात आलं. नाताळच्या पार्श्वभूमीवर सांता क्लॉजनं नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना चॉकलेट आणि पुष्प देऊन सन्मानित केलं. आता एक मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याचा अर्धवट एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केलेली आहे. विविध 12 लोक आणि हँडल विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. फडणवीस हे संविधान विरुद्ध असल्याचा दाखवण्याचा समाजकंटकांकडून प्रयत्न करण्यात आला होता. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. धुळे शहरातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये आंदोलन केलं. डीबीटीचं अनुदान न मिळाल्यानं आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये ठिय्या मांडला. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरांमध्ये देशभरातून येणाऱ्या लोढ्यांमुळे पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे. अटल सेतू प्रभाव क्षेत्रातील उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील 124 गावांमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार आहे. सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडी कमी झाली आहे. काही भागात ढगाळ वातावरण असून पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. कुंभमेळ्यात हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आता एआयची मदत घेतली जाणार आहे. महाकुंभ 2025 साठी संगणकीकृत हरवले सापडले केंद्र सुरू केलं जाणार आहे. तर या केंद्राच्या माध्यमातून भाविकांची मदत केली जाणार आहे. देशात सध्या प्रदूषणाचा प्रकोप प्रचंड वाढलाय आणि त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय. अर्ध्याहून अधिक देश नाक, कान आणि घशाच्या आजारानं ग्रासलेले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये पालिकेच्या वतीनं मागील वर्षी नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र पात्र झालेल्या उमेदवारांनी कामावर रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात 61 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले. JNPAनं लाकडी प्रवासी बोटींना अलविदा करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन वर्षात आता बंदरातून प्रवाशांसाठी अद्ययावत 2 स्पीड बोटी धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना JNPAतून मुंबई केवळ 40 मिनिटात गाठता येणार आहे. यासाठी 38 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. बाजारात मक्याची आवक 20,745 क्विंटल झालेली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये लाल जातीच्या मक्याची सर्वात कमी 3 क्विंटल आवक झाली आहे. तर या मक्याला 2,250 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. नाशिक बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. लाल कांद्याची 35,000 तर पोळ कांद्याची 18,000 क्विंटल आवक झाली आहे. कांद्याला सरासरी 1,400 ते 2,500 रुपयांचा दर मिळाला आहे. नाशिक बाजारामध्ये लाल कांद्याची 35,000 क्विंटल इतकी आवक झालेली आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18.